नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। महापालिकेच्या वतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित मिले सुर मेरा तुम्हारा कार्यक्रमाला श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने सुरुवात। महाराष्ट्र चित्ररथ वाद्यवृंद श्रमिक महासंघाच्या वतीने आंदोलन। पुण्यातल्या युथमध्ये प्रचंड चर्चा असलेल्या ब्रायन ॲडम्सच्या शोचे आयोजन। 9 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अपंगांचीही स्वतंत्र जनगणना होणार। म्युझिक मेडिटेशन मूड्स या प्रसिद्ध कलाकार अमोल सराफ यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन सुरू। शालेय शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष द्यावे, डॉक्टर शेजवलकर यांचे मत। डॉक्टर अनिता अवचट संघर्ष पुरस्कार अतुल देऊळगावकर आणि विलास जवळ यांना प्रदान। आणि हिंदीच्या तोडीचा चित्रपट निर्माण करण्यासाठी मराठी चित्रपटांची निर्मिती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे, दिग्दर्शक अजय फणसेकर यांचं मत। महापालिकेच्या वतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित मिले सुर मेरा तुम्हारा या कार्यक्रमाला श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने सुरुवात झाली। विरोधी पक्षनेते आबा बागुल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। पहिल्या दिवशी श्रीनिवास जोशी यांनी सुरुवातीला यमन राग सादर केला, नंतर रूप पाहता लोचनी, तीर्थरूप, माझे माहेर पंढरी हे अभंग सादर केले। त्यांना प्रशांत पांडव तबला, वसंतराव गरुड टाळ, दिनेश मिंजेरी तानपुरा, अविनाश दिघे हार्मोनियम यांनी साथ संगत केली। त्यानंतर अविनाश प्रभू यांचे गायन झाले। त्यांना अजित चौबे तबला, राघवेंद्र मल्ल्या पखवाज, शरद खानविलकर मंजिरी, सुधीर नायक हार्मोनियम यांनी साथ संगत केली। नवरात्र महोत्सवाला पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाने सुरुवात झाली होती, त्यामुळे या महोत्सवाची सुरुवात करण्याची संधी मिळावी अशी विनंती संयोजकांना केल्याचे श्रीनिवास जोशी यांनी यावेळी सांगितले। शनिवारी दिनांक 12 फेब्रुवारीला स्वरभास्कर पुरस्कार वितरण सोहळा होणार असून भारतरत्न लता मंगेशकर यांना पद्मविभूषण, सितारा देवी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल। त्यानंतर आरती अंकलीकर टिकेकर शास्त्रीय गायन आणि उपेंद्र भट संतवाणी सादर करतील। मिले सुर मेरा तुम्हारा या कार्यक्रमाने समारोहाचा समारोप होईल। महाराष्ट्र चित्ररथ वाद्यवृंद श्रमिक महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील डिजिटल चित्ररथ वाद्यवृंद वाहनांवरील आरटीओ आणि पोलीस कारवाई त्वरित थांबवण्याबाबत हे आंदोलन करण्यात आले। पुणे जिल्ह्यात सुमारे 2000 डिजिटल चित्ररथ वाद्यवृंद आहेत। लग्न समारंभ आणि धार्मिक कार्यात चित्ररथ वाद्यवृंदाचा वापर केला जातो। ग्रामीण भागात सीझनल म्हणजेच लग्न सराईच्या काळात म्हणजेच वर्षातून 30 ते 60 दिवसांसाठी या रथाचा आणि वाद्यवृंदाचा व्यवसाय असतो। एका चित्ररथ वाद्यवृंदावर 6 ते 8 जणांची उपजीविका चालते। चित्ररथ सुशोभित करण्यासाठी त्यास मंगलमय काहीसे बदल करावे लागतात। पुणे जिल्ह्यात सध्या 10 ते 12,000 चित्ररथ वाद्यवृंद श्रमिकांची उपजीविका आरटीओ आणि पोलीस कारवाईने धोक्यात आली आहे। कारवाई दरम्यान दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई केली जाते। सदर चित्ररथ वाहनात मामूली बदल सुशोभित करण्यासाठी केले जातात, त्याशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही। परंतु बदल केलेल्या वाहनांची नोंद आणि संबंधित कागदपत्रे कायदेशीर असतात। चित्ररथ वाद्यवृंद वाहनांवर कारवाई होऊ नये आणि कायदेशीर मान्यता मिळावी ही संघटनेची प्रमुख मागणी आहे। यावेळी बोलताना अध्यक्ष ॲडव्होकेट नाना क्षीरसागर म्हणाले, आज या ठिकाणी चित्ररथ वाद्यवृंद श्रमिक महासंघाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आरटीओ आणि पोलीस यांनी ज्या डिजिटल चित्ररथ आहेत त्यावरती जे सुशोभित बदल करण्यात आलेले आहेत ते बदल केलेले आहेत, त्याबद्दल त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई आणि सस्पेंड कारवाई चालू केलेली आहे। आतापर्यंत 41 वाहनांवरती कारवाई केल्यामुळे आज महाराष्ट्र राज्य चित्ररथ आणि वाद्यवृंद महासंघाच्या वतीने आज आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। मोर्चा हा जिल्हाधिकारी कचेरी आणि माननीय परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयावर जाणार आहे। या मोर्चाचं उद्दिष्ट असं आहे की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। आज या व्यवसायावरती सुमारे 20,000 कष्टकरी काम करतात। एका डिजिटल गाडीच्या पाठीमागं 7 ते 8 लोकांची उपजीविका चालते। ही उपजीविका धोक्यात आल्यामुळे आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले आहे।
पुण्याच्या यूथमध्ये प्रचंड चर्चा असलेल्या ब्रायन ॲडम्सच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे. लहानपणी त्याने डिश धुण्याचे काम केले, रस्त्यांवर फिरत पशुखाद्य विकले आणि संगीताच्या आवडीतून ध्वनिफीत विक्रीच्या दुकानातही काम केले. आज जगाच्या कानाकोपऱ्यातील म्युझिक सेंटरमध्ये त्याच्या अल्बमवर चाहत्यांच्या उड्या पडतात. आतापर्यंत त्याच्या तब्बल 7 कोटी अल्बम्सची तर चित्रपटांसाठी दिलेल्या 3 कोटी गीतांची विक्री झाली आहे. ही कहाणी आहे जगभरातील संगीत रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या ब्रायन ॲडम्सच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रवासाची. पुण्यातील कॉन्सर्टने ब्रायनचा आशियातील दौरा सुरू होत आहे. रॉकस्टार अशी त्याची पहिली ओळख. मात्र ही ओळख तेवढ्यावरच थांबत नाही. गीतकार, संगीतकार, गिटारिस्ट, अनेक देशातील कलादालनांमध्ये तुडुंब गर्दी खेचणारा उत्तम छायाचित्रकार आणि युद्ध व नैसर्गिक आपत्तीची झळ बसलेल्यांना कायम मदतीचा हात देणारा सामाजिक कार्यकर्ताही. संगीत क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान ग्रॅमी यासह MTV, अमेरिकन म्युझिक, गोल्डन ग्लोब, अकॅडमी अवॉर्ड्स असे अनेक पुरस्कार त्याच्या नावावर आहेत. याशिवाय अनेक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन ब्रायनच्या संगीत क्षेत्रातील कार्याला सलाम केला आहे. ब्रायन सध्या 52 वर्षाचा आहे. मात्र त्याची जादू अगदी तसूभरही कमी न होता उलट वाढतच चालली आहे. आशिया दौऱ्यात ब्रायनच्या 8 कॉन्सर्ट होणार आहेत. पुण्यातील अॅमनोरा पार्क येथील कॉन्सर्टनंतर मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि हैदराबाद येथे त्याच्या कॉन्सर्ट होतील. ब्रायनची कॉन्सर्ट आपल्याकडे अशी पहिली प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांकडून येत आहे. ही त्याच्या लोकप्रियतेची पावती आहे. त्यानंतर अर्थातच त्याची कॉन्सर्ट लाईव्ह ऐकण्यासाठी प्रत्येकाची धडपड होत आहे. पुण्यातील अॅमनोरा पार्कच्या मैदानावर तब्बल 30,000 जण ब्रायनच्या गाण्यांची जादू अनुभवणार आहेत. 9 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अपंगांचीही स्वतंत्र जनगणना होणार आहे. भारताच्या जनगणनेमध्ये 2001 नंतर दुसऱ्यांदा म्हणजेच 2011 मध्ये अपंगांची स्वतंत्र जनगणना होत आहे. 2001 च्या जनगणनेमध्ये अपंगांची स्वतंत्र जनगणना 50 वर्षांनंतर पहिलीच वेळ होती आणि जनगणना आयोगाने काळजीपूर्वक दखल घेऊन सुद्धा लाभार्थी अपंग, अपंगांचे पालक यांनी विशेष काळजी न घेतल्यामुळे जनगणनेमध्ये अपेक्षित आकडेवारी आली नाही. म्हणून अपंग, अपंगांचे पालक, आप्त नातेवाईक, हितचिंतक यांना नम्रतेची विनंती आहे की जनगणना अधिकारी आपल्या गावात, वाड्यात, घरी आल्यानंतर कुटुंब प्रमुखांनी आपल्या कुटुंबातील अपंगांची नोंद जनगणना तक्त्यातील रकाना क्रमांक 9 मध्ये करावी, अशी माहिती बाबूराव तेलंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले, गावातील वाडी, वस्ती, तांडा, गाव, शहर, तालुका, जिल्हा आणि राज्यातील लोकसंख्या यामध्ये अपंगांची स्वतंत्र आकडेवारी माहिती पडेल. अपंगांची आकडेवारी माहिती झाल्यामुळे अपंगांचे शारीरिक, आर्थिक, शैक्षणिक, मानसिक, रोजगार, स्वयंरोजगार पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी अर्थसंकल्पात टक्केवारीप्रमाणे आर्थिक तरतूद होऊन खऱ्या अर्थाने अपंगांचे पुनर्वसन होण्यास सुवर्णयुग प्राप्त होईल. लोकशाहीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यास मदत होईल. अपंग हा सर्व जाती धर्मामध्ये विखुरला असल्या कारणाने अपंगांनी आणि अपंगांच्या पालकांनी अपंग जनगणना जनजागरण अभियानाचे महत्त्व लक्षात घेऊन अपंगांची नोंद स्वतंत्र कॉलम नंबर 9 मध्ये करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. म्युझिक मेडिटेशन मूड्स या प्रसिद्ध चित्रकार अमोल सराफ यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन सुरू झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालनात प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात अमोल सराफ यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या विविध मोहक चित्रकृती मांडण्यात आल्या आहेत. तसेच रसिकांसाठी या चित्रकृती विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. या प्रदर्शनातील विविध प्रसिद्ध व्यक्तींच्या भावमुद्रा, विघ्नहर्ता गणरायाच्या विविध वाद्य वाजवत असतानाची सुरेख रंगसंगतीत चितारलेली चित्रे बघणाऱ्यांच्या मनाला भुरळ घालत आहेत. विविध आणि मनमोहक रंगछटांची ही मुक्तहस्ते केलेली उधळण म्हणजे रसिकांसाठी मोठी मेजवानीच आहे. याबरोबरच या प्रदर्शनात मोहन सराफ यांनी काढलेली सुरेख छायाचित्रे सुद्धा रसिकांना गुंतवून ठेवतात. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर रसिका फडके यांनी शास्त्रीय संगीत सादर करून या सोहळ्याला रंगत आणली. न चुकवण्यासारखे हे चित्र प्रदर्शन पुणेकरांसाठी 11 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. शालेय शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर PG सेजवलकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कसबा विधानसभा मतदारसंघ वॉर्ड क्रमांक 52 आणि लायन्स क्लब ऑफ पुणे औंध पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, अंकुश काकडे, कार्यक्रमाच्या संयोजिका पुष्पाताई गाडे पाटील, रवींद्र माळवतकर, विवेक वेलणकर, प्राध्यापक प्रमिला गायकवाड, सुरेश बांदल, अशोक मानकर, मोहन ओसवाल, सचिन धोका, ॲडव्होकेट भगवानराव साळुंके आणि जितेंद्र टकले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर पी.जी. शेजवलकर म्हणाले, स्टेटसच्या खोट्या कल्पनांनी मुलांच्या मनात परीक्षेची भीती आणि ताण येतो। मुलांना खरोखरच गरज आहे ती प्रोत्साहनाची, तणावमुक्त वातावरणाची। पालकांनी, शिक्षकांनी मुलांना धीर द्यावा, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे। शालेय शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाकडे मुलांनी लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना वेलणकर म्हणाले, 10वी आणि 12वीच्या परीक्षेला जाण्यापूर्वी मुलांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे। मला खरंच कोणता विषय जमतो, माझ्या आवडी काय आहेत याचा विचार करून परीक्षेला सामोरे जावे असेही त्यांनी सांगितले। मानसोपचार तज्ञ प्रसन्न रबडे यांनी मुलांच्या मनातील भीती आणि शंका यांचे निरसन केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण गवळी, नंदा गायकवाड, प्रशांत गांधी आणि प्रदीप बर्गे यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन प्राध्यापक अविनाश ताकवले यांनी केले, तर ॲडव्होकेट औदुंबर खुने पाटील यांनी आभार मानले। लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना, लायन्स क्लब औंध पाषाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा 10वी व 12वी या इयत्तेकरता विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आम्ही राबवला आहे। अनेक स्ट्रेसमध्ये असणारे विद्यार्थी किंवा नेमका अभ्यास कसं करायचं किंवा अभ्यास करताना आपल्याला काय काय गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचा आम्ही इथे सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे। एका दिवसाची कार्यशाळा इथे आयोजित केलेली आहे। निश्चितपणे याचा लाभ सगळ्या विद्यार्थ्यांना होईल आणि पुढच्या येणाऱ्या मनपा शाळेच्या रिझल्टमध्ये सुद्धा या वर्षीचा काही ना काहीतरी बदल झालेला दिसेल अशा पद्धतीने दिग्गज मंडळी येथे मोटिवेशनसाठी बोलवलेली आहेत। वेळणकर सर आहेत, शेजवळकर सर आहेत, रबडे सर आहेत। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्या सगळ्या लोकांनी मदत घेतली, या भागातील सर्व 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या गाडे पाटील मॅडमनी अनेक श्रम घेऊन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहराच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पण या भागातल्यांनी श्रम घेऊन आता एवढा चांगला उपक्रम राबवला। लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना अनेक सेवा कार्य करते आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी ज्या गरजेच्या सेमिनार आणि कार्यशाळा असतात तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं, शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं लायन्स क्लब ऑफ औंध पाषाणने पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर हा उपक्रम राबवला। त्याबद्दल मी सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो। डॉक्टर अनिता अवचट संघर्ष पुरस्कार अतुल देऊळगावकर आणि विलास जवळ यांना प्रदान करण्यात आला। डॉक्टर अनिता अवचट फाउंडेशन आणि मुक्तांगण मित्र यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉक्टर अनिता अवचट संघर्ष पुरस्काराचे वितरण IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर अनिल अवचट, IPH संस्थेचे प्रमुख डॉक्टर आनंद नाडकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। मुंबईमध्ये हातगाडी चालवण्याचे कष्टमय काम करतानाच सिगरेट आणि तंबाखूचे व्यसन लागले, परंतु बंडा तात्या कराडकरांच्या चळवळीने जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आणि व्यसनमुक्ती मित्र संघटनेच्या माध्यमातून जवळ त्यांच्या रूपाने धडाडीचा कार्यकर्ता मिळाला। दारूमुक्त गाव करण्यासाठी महिलांना उभे केले आणि देशातील पहिला जावळी तालुका बाटलीमुक्त करून दाखवला। कोणाचाही पाठिंबा मिळणार नाही, परंतु आपल्याला बदलायचे आहे अशी स्वत्वाची ऊर्जा अंगी बाळगून वेगळ्या वाटेने जाणारे पर्यावरणप्रेमी म्हणजे देऊळगावकर। पेशाने अभियंता, परंतु आवडीने मात्र पर्यावरणप्रेमीच। किल्लारी येथील भूकंप जवळून अनुभवला। त्या काळात गावाचे योग्य पुनर्वसन व्हावे या धडपडीतून राजकीय व्यवस्थेशी संघर्ष केला। अनेकदा मारून टाकण्याच्या धमक्याही मिळाल्या, अजूनही मिळतात, परंतु तेव्हापासून सुरू झालेला लढा अजूनही न डगमगता चालूच आहे। या पुरस्कारातून मिळालेली सर्व रक्कम कचरा वेचणाऱ्या मुलांच्या संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार आहे। हिंदीच्या तोडीचा चित्रपट निर्माण करण्यासाठी मराठी चित्रपट निर्मिती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे मत दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी व्यक्त केले। आशय सांस्कृतिक आणि पाथफाइंडरच्या वतीने अजय फणसेकर दिग्दर्शित रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या मराठी चित्रपटाचा शो आयोजित करण्यात आला। यावेळी निर्माते सचिन शिंदे, कार्यकारी निर्माते प्रमोद मोहिते, अभिनेत्री शीतल क्षीरसागर, मिलिंद वैद्य, मेधा गोखले, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, सुप्रिया चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते।